नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आता आहोत मुलुंड हायवे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे जाणार आहोत आज. आता चाललं आपण भिवंडीवरून एक गाव आहे, तिकडे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे आणि तिकडे खूप दिवस जायचं चाललेलं. म्हटलं जाऊया. आणि आज आहे शुक्रवार, फ्रायडे 9 जानेवारी. इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. नवीन वर्षात आला होता आपला व्हिडिओ, फॅमिली ब्लॉग आला होता, पण मोठा ब्लॉग हा आपला पहिलाच असणार आहे ह्या वर्षातला. 2026 मधला पहिला मोठा ब्लॉग. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण ह्या वर्षाच्या मोठ्या ब्लॉगची सुरुवात करत आहोत. खूप भारी वाटतं मला. आणि आवाज कसा आहे ते सांगा मला, कारण आपण मास्क घेतलेलं आहे. मास्क घालून आपण बोलतोय. एरवी मला मास्क खाली असतो आणि आपण बोलत असतो, तेव्हा आवाज थोडा वेगळा येतो. आता कसं आहे ते माहीत नाही मला. आता एडिट वगैरे करणार तेव्हाच कळेल. म्हटलं आता ठाणा चालू व्हायच्या अगोदर आपण चालू करूया मोठं ब्लॉगिंग आपलं. सो सर्व कसे आहात, मजेत ना? तर लास्ट व्हिडिओ आपला आला होता, वर्षाचा शेवटचा व्हिडिओ म्हणता येईल त्याला. नाईट राईड केली होती त्र्यंबकेश्वरला जायला, नाईट मोठं ब्लॉग. प्रतिसाद चांगला होता त्याला, पण लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. आणि जे आता नवीन सबस्क्रायबर आपल्याशी कनेक्ट होत आहेत त्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतोय. आज आता मोठा ब्लॉग मला वाटतं खूप दिवसांनी आला. म्हटलं चला जाऊया, थोडा वेळ आहे तर. कारण अशा ठिकाणी ना शनिवार रविवार गेला ना खूप गर्दी असते आणि त्याच्यामध्ये नीट काही पाहायला किंवा दर्शन करायला काहीच भेटत नाही. कुठं मंदिरात जा तुम्ही, शनिवार रविवार एकदम टाईट असतं. त्याच्यामुळे म्हटलं आज जाऊया, जरा वेळ आहे तर. आणि जवळ आहे, 2 तासाचं रनिंग दाखवतं मला सायनवरून. आणि ठाणा लागण्याच्या अगोदरच खड्ड्यांनी स्वागत केलेलं आहे आपलं. हे बघा, अशा प्रकारे हा दीपस्तंभ मस्त स्वागत करायला आपलं ठाण्यामध्ये. सो आज आपण नाशिक हायवेने म्हणजे जायचं असतं तिकडे. भिवंडीला जायचं असतं, नाशिक हायवेने जावं लागतं. सो लास्ट टाइम आपण रात्री गेलेलो आणि आज उजेडामध्ये जाते. आणि आता वाजले दुपारचे 12:30. मस्त एकदम रखरखत्या उन्हामध्ये निघालं. सकाळी काम होतं थोडंसं, ते काम निपटवलं आणि म्हटलं चल जाऊया आता. एकदम दुपारच्या वेळेसच पोचणार आहे मंदिरामध्ये आपण. चला तर आता छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आणि खड्डा पॅच मुंबईकरांची साथ कधी सोडणार माहित नाही मला. खड्डा पॅच आणि हे कन्स्ट्रक्शन इथे चालू आहे. 3 नाक्याचा ब्रिज आला बघा आता. सहसा माझीवाडा कराड आपण नाशिक हायवेला लागू. चला. मेट्रो स्टेशन. मेट्रोचा प्रवास तसं चांगले आहे, एकदम चांगला प्रवास होता मेट्रोने. पण कन्स्ट्रक्शन होईपर्यंत
रोडने प्रवास करणाऱ्यांचे हाल आहेत. ठिकठिकाणी कामं चालू आहेत, पण एकदा जेव्हा होतील ना तेव्हा फास्ट कनेक्टिव्हिटी होईल. ज्या ठिकाणी आपला अर्धा तास लागतं तिथे 10 मिनिटात माणूस पोहोचू शकतो. असा काही भाग मेट्रोचा विषय म्हणता येईल. विषय भाग नाही, विषय म्हणता येईल. बघा हे असं मध्ये मध्ये रेषा दिसतात ना, एकदम बेकार आहे बाईकवाल्यांसाठी. पास करून स्कूटर गाडी तुमची अशी 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 होत असणार. हे बघा हे तयार झालेलं वाटतं, आतून काम चालू आहे, बाहेरून बघ असं वाटतंय. या ब्रिजवरून लेफ्ट मारला की घोडबंदरला जाणार आपण आणि राईट मारला की नाशिक हायवे. लाईन्स बघा आणि हा मरतोय पाठी आपल्या एर्टिगावाला. त्याला सांगूया आपल्याला राईटला जायचं ते. तो बहुतेक घोडबंदरला जाणार, त्याने लेफ्ट घेतलेला आहे. त्या दिवशी आपण रात्री गेलो खरं, नंतर आल्यावर खूप हालत खराब झाली होती. आणि अशा प्रकारे बघा नाशिक हायवेला लागले आपण आता. सो हालत खराब झाली होती. परत घसा पकडला, सर्दी, थोडं इन्फेक्शन, थंडीमुळे. थंडी खूपच होती बाबा, भयानक थंडी होती. आणि नंतर मग जायचं कुठे होतं, सगळे प्लॅन मला कॅन्सल करावे लागले तब्येतीमुळे. कारण हेल्थ नीड असेल, हेल्थ रेस्ट दिली तुम्ही तर पुढे तुम्ही काहीतरी करू शकता. हेल्थला रेस्ट नाही दिली आणि सर्व आपलं चालता करा तर मग नाही होणार. हेल्थ नीड असेल तर आपण सर्व कामं करू शकतो, आपली लाईफस्टाईल चांगली राहते. आणि येताना मग रात्रीचं काय वांदे झालेले एकदम आमचे. रात्री मी तर ट्रेक केला होता, बाकी मी आणि सिद्धूने ट्रेक केला होता. हा बघा मी आणि सिद्धूने ट्रेक केला होता आणि बाकीच्यांनी दर्शन घेतलं. दर्शन घ्यायला त्यांना 5:30 वाजले. सकाळी लाईनमध्ये लागले ते 9:30-10 वाजता. आम्ही इथून गेलो आणि थोडा रेस्ट करून मग निघालो होतो. आम्ही 9लाच बाहेर पडलो ट्रेकसाठी. पण हे जे दर्शनाला जाणार ते 9:30-10ला लागले लाईनमध्ये. आणि ऑब्विसली वीकेंड असल्यामुळे पूर्णचे वांदे 5-5:30 पर्यंत. काय मला ह्याला कट करूया आपण. पूर्ण असे वांदे 5:30 वाजले दर्शन घ्यायला. सो आम्ही दोघे पण जरा लवकर निघालो, त्यांच्या अगोदर निघालो होतो. कारण आम्ही 12-12:30लाच आलो होतो परत रूमवरती, ट्रेक वगैरे सर्व करून 12-12:30 पर्यंत आलो. म्हणजे एवढा वेळ करायचं काय, तर थोडंसं खाल्लं पिल्लं. नंतर मग म्हटलं चला आम्ही पुढे जातो, तुम्ही या हळूहळू. असं करत करत नशीब आम्ही आलो. आणि रोजचं आपलं ट्रॅफिक कल्याण याला भिवंडीपासून जे जाम भेटलं ते एकदम कडक, एवढं कडक की खूप हाल होतात. या रोडला कधी प्रवास केला असेल ना त्यांना माहिती असेल काय हाल होतात ते. बाकी असा बघा आता दिवसा पण रोडचं काम चालू असल्यामुळे ना हे हालत आहे, बाकी काय नाही. थोडं थांबत जावं लागतं आपल्याला. आणि मग थोडा कंटाळा येतो ट्रॅफिक म्हटलं, थोडासा येतो कंटाळा. आणि त्यात हे लॉऱ्या ना, या हायवेला लॉऱ्या म्हणजे बोलू नका तुम्ही, काय बोलायचं काम नाही, एकदम मजबूत. निघणार होतं सकाळी ॲक्च्युली आज, पण सकाळी काम होतं. सकाळचं काम आवरता 10 साडे 10 वाजता मला. म्हटलं नाही आता गाडी बंद पडले, तिकडे जाम होणार आता. हे बघा
आणि रोड एकदम छोटा आहे, तो ब्रिज मध्ये लागतो. थोडं पुढे जाऊन मॅप लावूया, तोपर्यंत काय रोड काय आपल्याला हा माहितीच आहे. भिवंडी वरून लेफ्ट आहे कुठून तरी, आणि गावामध्ये एकदम जायचं ते. मोकळी जागा आहे, तिकडे मंदिर बांधले आहे, आजूबाजूला फुल मोकळी आहे. मी फोटोज मध्ये वगैरे बघितलं होतं. बाय ट्रेनने गेला ना, तर काय माहिती कोणतं स्टेशन जवळ आहे. भिवंडीवरून मी बघितलं स्टेशनवरून तर 1 तास दाखवत होते, 1 तास. म्हटलं शक्य आहे. पेट्रोल पंप म्हणजे कळव्यामध्ये आपण आलो आहोत. कारेगाव टोल नाका क्रॉस केलाय आणि या ब्रिजवर आहे आपण. इकडे पुढेच एक धाबा आहे, त्याविषयी तिकडे थांबलेलो आपण रात्री. आणि खड्डे, ओव्हरटेक करताना बघावं लागतं की खड्डे आहेत का नाही. हा बघा डायरेक्ट घुसला तिकडे राईडला. थँक्यू. हे बघा इकडे थांबलेलं बरोबर मी, मला आतून पण आठवत आहे. महफिल धावा इथे कॉर्नरला, इथे थांबलेलो आपण. दिवसाला बघा असं वाटतं, रात्रीला एकदम वेगळंच वाटतं मला. असा विचार करत इथे थांबवू का पुढे थांबवू, पण आपले मित्र सर्व येत होते मागून, त्याच्यामुळे थांबावं लागलं. आता एकदम काय वाटत नाही बघा, दिवसाचा नजारा बघा, फुल एकदम सुसाट हायवे पुढे वाटतं. कारण काय माहिती का, रोडला ना बघा आता एवढा मोठा हायवे आहे, पण स्ट्रीट लाईट दिसतात का तुम्हाला? कुठेच तुम्हाला स्ट्रीट लाईट दिसणार नाही. आणि त्याच्यामुळे रात्रीचा रोड असा भयानक वाटतं एकदम. आणि त्यात लॉऱ्यांच्या लाईट्स, परत ते मोठ्या मोठ्या गाड्या, लॉऱ्या, ट्रक, त्याच्यामुळे अजूनच म्हणजे एकदम भयानक रूप वाटतं. याच ठिकाणी जर तुम्ही असं स्ट्रीट लाईट वगैरे दिला तर एकदम बरं वाटेल. म्हणजे असं वाटेल माणसाला की बाबा हायवेने चाललो आपण, नक्की कुठे चाललोय किंवा काय. आरामात माणूस गाडी चालू शकतो. नाही घेता आला लेफ्ट, मोठी गाडी फॉर्च्युनर तिकडे आहे जागा, पण काय जाऊ की नको बघूया. चला मधून पण जागा आहे आपल्याला जायला, मधून जाऊया आपण. मोठ्या गाड्यामुळे बहुत खूप पंचायत होते. बघा ना ही आता पण चाललोय आपण, मोठा ब्लॉग आपल्याला ह्याच रोडवर करावा लागला. नवीन वर्षाची सुरुवात, नाशिक हायवे. खरं तर कोकण हायवेला झाली असती, जसं की तुम्हाला बोललो की तब्येत ठीक नसल्यामुळे मी जाऊ नाही शकलो. आहे जागा आहे, चला इथून हे असं जावं लागतं, काय करणार. लेफ्ट साइडने आजू आहे जागा, पण रिस्क आहे एकदम, म्हणून मी मधून चाललोय. आता पुढे रस्ता अवरुंद होतो वाटतं, त्याच्यामुळे सगळे लेफ्टला दाबतायत. बघा रस्ता अवरुंद झाला, रस्त्याचं काम चालू आहे पुढे. जाऊ शकतो का आपण? नाही, रस्ता अवरुंद आहे, उगाच घाई करू नये. मध्ये आपला सुरात बोलला होता, आपल्याला कमेंट आले एक की सुरात बोलू नका, विचित्र वाटतंय. म्हणलं ठीक आहे, आपण नीट बोलू. मध्ये सुरात येतं आपलं बोलणं होतं, समजून घ्या. बघा काय काम चालू आहेत बघा.
पूल खोदलाय मधलं आणि 2 रस्ते वेगळे केलेत. हे बघा कसं काय काम चालू आहे. आणि पुढे बघा डोंगर बघा दिसतो भारी. नाशिक हायवे. खड्डा पॅच खड्डा पॅच खड्डा पॅच. असं बघा असं समोर सीन बघितलं ना असं वाटतं मुंबई गोवा हायवेला आलोय. मध्ये डायव्हर्जन, मध्येच रोड, मध्येच हायवे सर्व एकत्र. आणि खूप वर्ष झाले काम चालू आहे. कधी होणार काम? महाराष्ट्रातलं हे सर्व काय ना काय कुठे ना कुठे काय ना काय चालूच आहे. कधी होणार काय माहिती बाबा. खड्डा आला, खड्डा चुकवला. पण जरा पुढे जाऊन आता आपण त्याला मॅप लावूया असं मला वाटतंय. मोठा खड्डा पॅच. हे बघा हे कसं ठेवलंय बघा. कोणाचं लक्ष नसेल ना डायरेक्ट घुसेल तर आतमध्ये. आता चेक केलं मी मॅपवर. इथून मला तर 22 किलोमीटर दाखवत आहे. 48 मिनिट्स. आणि अजून जरा पुढे लेफ्ट आहे. कुठे आहे माहीत नाही. जाऊया आपण. साई धाबाच्या इथे साई धाबा म्हणून आहे. तिकडून लेफ्ट मारायचं आपल्याला. कुठे आणि कुठे लेफ्ट मारायचं आहे नक्की दाखवूया आपण व्हिडिओमध्ये. 1:10 झालेले आहेत आपल्याला आता पुढे पोहोचायला. पेट्रोल पंप भेटला तर पेट्रोल भरूया आता पुढे. कारण पेट्रोल जाईल 22 किलोमीटर. पुढे रोड कसा आहे माहित नाही ना आपल्याला. चांगला आहे खराब आहे. म्हणजे 5 किलोमीटर रोड समजा जरी तुम्हाला खराब भेटला ना तरी पण खूप वेळ लागतो जायला. आणि त्यात मग एव्हरेज मार खाणार गाडी तुम्हाला एव्हरेज देणार नाही. म्हणजे रस्त्यात असून फायदा नाही. रस्ता पण चांगला पाहिजे. त्याच 5 किलोमीटरला तुम्ही 5 मिनिटामध्ये 10 मिनिटात पोहोचत. आणि जर रोड खराब असला तर तिथे तुम्हाला अर्धा तास पण लागू शकतो. सरवली पाडा इकडे आला. सोनाळे पाडा सरावली. हा मॅप वरती दाखवते सरावली बरोबर. बिझनेस पार्क. पण काही लोक व्हिडिओ बघतायत पण कमेंट नाही करतात. सो प्लीज कमेंट करा. आणि कसं असतं की टी व्हीवर पण काय काय लोक बघतात त्याच्यामुळे काय कमेंट करायला विसरून जातात. पण नक्की आपल्याला कमेंट करा. थोडं मोटिवेशन भेटतं कमेंटमधून. खरं म्हटलं तर नवीन लोकेशन वगैरे असेल ना तुम्हाला बघायचे असेल तर ते पण आपल्याला सांगा कमेंटमध्ये. आपण नक्की जायचा प्रयत्न करू. ते एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. प्लस राईड करायचा प्रयत्न करू त्या ठिकाणी. सोनाळे सोनाळे ग्रामपंचायत सोनाळे. कोकणामध्ये पण एक गाव आहे सोनाळे. आमच्या पट्ट्यालाच आहे पुढे रविवाडीच्या अगोदर. आणि आता आपले व्हिडिओ ते ना टोटल 600च्या वर म्हणजे हे गेलेत व्हिडिओ गेलेत 600. आणि त्याच्यामध्ये ना असं म्हणाल तर अजून मॉनिटायझेशन वगैरे आपलं काय नाही झालेलं आहे अजून. सो कधी होईल माहीत नाही मला. पण कन्सिस्टन्सी खूप गरजेचं आहे कुठे यूट्यूबमध्ये. कन्सिस्टन्सी नसेल ना नाही होऊ शकत नाही. बघा इकडे आहे पेट्रोल पंप 5 किलोमीटर आहे पुढे. जाऊया मस्त पेट्रोल भरूया. मग काही चिंता नाही कसली. जाताना मी जेव्हा आपण याला गेलो तर त्र्यंबकेश्वरला जाताना घरी येताना ठाण्यापर्यंत पूर्ण लाईट वगैरे आली होती पेट्रोलची. आणि पूर्ण म्हणजे काटा असा हा रेडवरती. इथं रेड आतमध्ये आहे खाली एकदम रेडवरती गेला. तर ठाण्यावरून ठाण्याच्या अगोदर माझेवड्याला असेल मी माझेवड्यावरून सायनपर्यंत गेलो. म्हटलं बघूया जाते की नाही गाडी. एक्सपेरिमेंट भारी होता आपला. सक्सेसफुल झाला. नसा झाला ना खूप अडकलं असतो मी. कारण त्या हायवेला नंतर ना कुठे पेट्रोल पण नाही आहे.
ईशान एक्सप्रेस हायवेला आतमध्ये वगैरे कुठेतरी असेल मुलुंड बिलुंड इथे भांडूपला, आपण ते आतमध्ये जावं लागतं तुम्हाला. आता तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन भेटेल, पण जेव्हा पेट्रोल संपलेलं असतं ना तेव्हा काय सुचत नाही. मग तेवढी गाडी ढकलत न्यावी लागेल मस्तपैकी. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार वालशिंद 3 किलोमीटर पेट्रोल पंप पुढे. हा पडग्याच्या अगोदरचा जो पेट्रोल पंप लागतो ना फेमसवाला तोच आहे हा. लेफ्ट साईडला HP चा पेट्रोल पंप लागलाय. पेट्रोल भरूया आणि निघूया परत. हा मोठा पेट्रोल पंप आहे, इथेच खूप जण थांबतात नाशिकला लागण्याच्या अगोदर. मोठ्या मोठ्या लक्झरी वगैरे मग इकडून जातात. हां पेट्रोल वगैरे भरून इकडं बघा लेफ्ट साईडला गाड्या एकदम जोशमध्ये असतात. आणि असं फिरून फिरून नाही तिकडे बाईक्सला इकडे आहे पुढे. अशा प्रकारे आपण आता पेट्रोल भरलेलं आहे फुल, एकदम टाकी झालेली आपली. आता हे बघा शवा या ढाबा आहे ना त्याच्या अगोदर ते पेट्रोल पंप आहे. सो आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढून लेफ्ट मारून आहे ना युटर्न सारखं दाखवते काहीतरी, म्हणजे लेफ्टला युटर्न दाखवते आणि नंतर मग त्या साईडने सगळं करून मग राईट मारून पुढे जायचं आहे. असं एक मॅपवर बघितलं आहे मी. पुढे असं पाऊच भेटतं होते मोबाईल ठेवायला, मॅपचं ते आहे माझ्याकडे, पण मी आणलं नाही कारण जवळच जायचं तर म्हटलं कुठे लांब जायचं आपल्याला. तर एकटा असताना ना तर मॅपचं खूप हेल्प होते. मॅपवरती चेक केला होता ना मी, घरून निघताना चेक केलं ॲक्च्युली. साई धाबा हे लक्षात ठेवलं होतं मी. आता आपल्याला इथून आहे ना मला वाटतं की पुढे जाऊन लेफ्ट आहे. खूप मोठा धाबा आहे. आपण बघा बघा आता आपण हा हायवे सोडतो. आता इथून साई धाबावरून बरोबर लेफ्ट आहे. हा लेफ्ट मारून आपल्याला पुढे जाऊन राइट मार. भाई भिवंडी के लिए ये रोड जाता ना आगे है क्या? ये किधर जाता है? ये किधर जाता है? ये अपना इधर पाइपलाइन चले जाएगा. अच्छा अच्छा. हा बघा आता हा इकडे राईट साईडला जो रोड दिसतोय ना तिकडून आपण रिटर्न जेव्हा आलो दर्शन वगैरे करून तेव्हा इथून आपण ह्या रस्त्याने आलोय. तिथे जो गेट दिसतो तिथून. आता इकडे बघा आपण मॅप तर बघितला, पण हा ॲक्च्युली राईट होता जायला आणि पुढे पण एक राईट दाखवत होता. म्हटलं पुढच्या राईटनी गेलो मी, ह्या राईटनी न जाता. पण दोन्ही रस्ते एकाच ठिकाणी जातात. बघा हायवे इकडे राहिला एकदम दिसतोय. दीड वाजायला आलेले आहेत. जय मल्हार हॉटेल आहे. हॉटेलच्या एंट्रन्सला काय भारी आहे. जय मल्हार धाबा मस्त एकदम. हे बघा मराठेपाडा शिवाजी छत्रपती मंदिर तुम्हाला दिसतं की नाही माहीत नाही. मी झूम करेन एकदा. हाच रोड आपण बघून सरळ आलो आणि इथे मस्त बोर्ड आहे. पुढे रस्ता पुढे आहे. आता बघा इथे जे राईट साईडला जो तिथे मी बोर्ड दाखवला ना त्याच रूटने आपल्याला आतमध्ये जायचं होतं ॲक्च्युली, पण आपण चुकलो आणि पुढे गेलो. शेवटी युटर्न मारून परत त्याच रूटने गेलो होतो. हे बघा या स्पॉटला येऊन आपण मग शेवटी युटर्न मारून परत त्याच रूटने जाऊन पुढे प्रवास केला. हा इथे आपण थांबलो होतो आणि इथून पण रोड हाय जायला पुढे मराठेपाडा. तर मॅपवरून ते हात दाखवतोय. पुढे रस्ता ना दाखवतोय, पुढे हायवेला डायरेक्ट कनेक्शन दाखवतोय आणि इथे ना रस्ता खराब आहे.
पुढे पण असा मे बी माहीत नाही मला. म्हटलं पुढे जाऊन किलोमीटर जास्त दाखवते परत. ॲक्च्युली तुम्ही जर पुढे गेलात ना खूप फिरून जावं लागतं, भिवंडी वगैरे फिरून जावं लागतं. हा शॉर्टकट आहे. हा 8 किलोमीटरचा पॅच आहे, 7-8 किलोमीटरचा, पण खड्ड्यांचा पॅच आहे. हा बघा, हा लेफ्ट आहे. लेफ्ट मारून परत राईट मारायचं आणि सरळ जायचं आहे. हे बघा, हा रोड खराब आहे म्हणून पुढे दाखवलं. पुढे तर मी गेलो नाही. ठीक आहे, इथून पण जाऊ शकतो आपण. म्हटलं चला इथूनच जाऊया. रोड खराब आहे पण ऑफ रोडचा अनुभव आहे म्हटलं चला. मे बी हा शॉर्टकट असावा पण रोड खराब आहे. खरं तर ह्याच रूटनी गेलात तर तुम्ही लवकर पोहोचू शकता, कारण हा 8 किलोमीटरचा आहे आणि भिवंडीवरून गेला तर एक काहीतरी 10-15-20 किलोमीटर वाढतात. हे मी जेव्हा मंदिराच्या इथे गेलो तेव्हा मी विचारून तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगतो आहे. हाय चांगला आहे. पुढे जरा रोड चांगला आहे. एवढंच पॅच खराब आहे. चला चालतंय, एवढं चालतंय, एवढा काय नाही आपल्याला. पुढे बघा चांगला रोड दिसतोय. पाईपलाईनचा रोड आहे बघा. पकडत पुढे जायचं आपल्याला. बोललो तुम्हाला मी, गाव आहेत, गावामध्ये जागा आहे ही मंदिराची. इथून आहे ना 7 किलोमीटर आहे. आता हा रोड आहे ना असा 7 किलोमीटर आहे पुढे. ठीक आहे, थोडा खराब आहे पण चालतंय. आपण पुढे जाण्याचा प्रयत्न नाही केला कारण तिथून मे बी किलोमीटर वाढले असते. आणि टोटल जो आपण आता लेफ्ट मारणार ना तिकडून एक 12 किलोमीटर पकडा. 12 किलोमीटर दाखवते. जाताना बघा आपल्याला कोणता रोड कसा भेटतोय तिथून एकदा विचारून जाऊ. मॅप तर आहे पण एकदा विचारून जाऊ. मॅप काय ना तुम्हाला जवळचा रस्ता दाखवतो कधी कधी, पण जवळचे रस्ते खराब असतात. पुन्हा रोड एकदम खराब लागलेला आहे. रोड सरळ जायचे. रस्ता बघा, रस्ता सरळ रस्ता आहे. सरळ एकदम सरळ रस्ता आहे पण खड्डे आहेत बाबा. हे बघा, चार किलोमीटर आलं पुढे आपण आता. निदान असा रोड जरी असला तरी ते टेन्शन नाही जाणाऱ्याला. हे काय एवढे खड्डे आणि काय करून ठेवले आणि आजूबाजूला इथं काय नाही. इनकेस गाडी काय झाली, काय झालं, माणूस आजूबाजूला गाव आहेत पण आतमध्ये आहेत ते सगळे. हे बघा, आता डायरेक्शन दाखवते आपल्याला मंदिराचं. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर कडे जाण्याचा रस्ता आहे. इथून राईट दाखवते वरती. तिकडून आपण सरळ आलोय, तो रस्ता नाही आहे. मी लगेच मॅप चालू केला कारण तो असा बोर्ड असा लावला की असं बघणाऱ्याला असं वाटेल की आतमध्ये राईटला जायचं म्हणून. म्हटलं मॅप परत लावला आणि सरळ आलो आपण. आता तोच रोड पकडत सरळ आलो. कुठे राईटला घेतलेला नाही आहे. ऑफ रोडच्या नंतरचा रोड बोलतोय मी. आणि मध्ये स्टोरेज फुल दाखवला मला कारण 460 पहिला 4K 60 शूट झालेलं आहे आणि लगेच फुल पण झालं 47 GB. आणि आता आपण ते स्विच केलं आहे तर 11 मिनिटाचा बॅकअप भेटला आपल्याला त्याच्यामध्ये परत. तर थोडं शूट करत पोहोचूया आता, काय जास्त लांब नाही आहे. आणि रोड हे असेच आहेत, ऑफ रोड एकदम. आता आपण हा रोड सोडलेला बघा,
ज्या रोडने आलो नाही ते दिसतंय बघा, मंदिराकडे जाण्याचा रस्ता 3 किलोमीटर अजून पुढे, आणि फुल गावातला रस्ता आहे. आरामात या, सांभाळून या, हेच मी म्हणेन. बघा एकदम अवरुंद रस्ता आहे आणि खराब पण आहे त्याच्यामध्ये. अरे काय हे बघा रस्त्याची हालत. मी आता कॅमेरा बंद करतो, पण म्हटलं रस्ता पूर्ण दाखवावा आपण. बघूया आता, बॅकअप आहे थोडासा, शूट करू किती जमतं तेवढं. खूप जंगलाचा रस्ता असं वाटतं मला. हा फुल गावातला एकदम मस्त, फील तर चांगला येतोय पण रस्ता खूप खराब आहे. याची दक्षता घ्या येण्याच्या अगोदर. आता हा एक तास लागला, सिमेंटचा रस्ता एकदम. मला वाटतं मंदिर आता जवळ असणार, त्याच्या अगोदर येण्या अगोदर 1-2 किलोमीटरचा रस्ता असा आहे, असाच आहे. त्या रोडने आता परत उजवीकडे आलोय, आतमध्ये राईटला बोर्ड लावले ठिकठिकाणी. पण रस्ता पण सुधारावा बाबा, बोर्डपेक्षा रस्ता महत्वाचा आहे असं मला वाटतंय. फुल गावातून रस्ता काढलाय, शाळा आहे बघा बाजूला. शेवटी आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. बघा तिकडून दिसतं का तुम्हाला, भगवे झेंडे दिसलेले आहेत आपल्याला, म्हणजेच आपल्या महाराजांचं मंदिर जवळ आहे. हे बघा समोरच दिसतंय बरोबर. एक्सपिरियन्स ओव्हरऑल एकदम भारी होता रस्त्याचा म्हणाल तर. 2-2.5 तास लागलेत मला पोहोचायला इकडे. एकदम गावातून रस्ता सांभाळून जाया आलात तर. मराठेपाडा ऑब्विसली पोचलेला आहे आपण मराठेपाडामध्ये. पोचलोय फायनली बघा मंदिराकडे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बाईक पार्किंग वगैरे सर्व आहे एका ठिकाणी. हे बघा आता इथे आल्या सगळ्या सुविधा आहेत, पण यार तुम्ही पोहोचेपर्यंत काय हाल केलेत आमचे. बाईक पार्किंग ते सावळीत लावूया मस्त आहे की आता आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. हा व्हिडिओ इथपर्यंतचा कसा वाटला चांगला नक्की सांगा. भेटूया आता ह्या व्हिडिओमध्ये. मंदिर कसं आतून दाखवतो तुम्हाला. चला भेटूया, बाय बाय.